नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात तुम्ही घरातील लहान सदस्यासोबत आपले संबंध उत्तम करू शकता. यामुळे तुम्ही आपला मोठेपणा दाखवून कुटुंबासोबत चालण्याचा प्रयत्न करा. अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याची साथ देण्याचे कार्य करेल आणि तुम्ही करिअरमध्ये उत्तम आव्हानांचा सामना करण्यात यश प्राप्त करू शकाल. विद्यार्थ्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि आळस या सप्ताहात त्यांच्या चिंतेचे मुख्य कारण बनू शकते. या क्षणापासून तुम्ही दूर राहा. आपल्या मानसिक स्थितीला दुरुस्त करण्यासाठी ध्यान आणि योगचा नियमित अभ्यास करा. शिळे अन्न खाऊ नका. वृषभ राशी. या सप्ताहात कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी रागाच्या मूडमध्ये असतील, त्यामुळे ते तुमच्या प्रत्येक कामात कमतरता दाखवताना दिसतील. यामुळे तुमचे मनोबल तुटू शकते आणि तुम्हाला अपमान वाटू शकतो. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू पूर्ण वेळ व्यतीत करू शकता. जेव्हा तुम्हाला याच्या नकारात्मक परिणामांचा अनुभव होईल, तेव्हा खूप वेळ होऊन गेलेला असेल. उत्तम आरोग्य जीवनासाठी स्वतःला आपल्या आरामाच्या क्षेत्रातून निघून व्यायाम करण्याचा निर्णय या सप्ताहात घेऊ शकता. पूर्वी केलेल्या प्रत्येक प्रकारच्या प्रॉपर्टीने जोडलेली देवाणघेवाण या सप्ताहात पूर्ण होण्याची शक्यता राहील. यावेळी तुम्ही तुमच्या भविष्याला सुरक्षित करण्यात यशस्वी राहाल. मिथुन राशी. या सप्ताहात घरातील सदस्यासोबत बाहेर जेवणासाठी जाणे आनंद मिळवून देईल. देवाणघेवाणीच्या कारणांसाठी हा सप्ताह विशेष चांगला राहील. या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कामाचे श्रेय दुसराच कोणीतरी सहकारी घेऊ शकतो. तुमच्या कामाचे श्रेय त्यांना घेऊ देऊ नका, अन्यथा तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायची इच्छा होईल. यामुळे तुमचा संपूर्ण आठवडा खराब होऊ शकतो. या सप्ताहात तुम्हाला बरेच महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल तुमच्या आरोग्यात दिसतील. याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकाल. वाहन चालवणाऱ्या जातकांनी सावधानता ठेवण्याची आवश्यकता असेल. कर्क राशी. या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. घरातील कुठल्या व्यक्तीचे आरोग्य कमजोर राहणे, यामुळे तुमचे धन खर्च होऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळावे लागेल, नाहीतर आपण मोठ्या अडचणीत सापडू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामामध्ये स्वतःला चांगले दर्शविण्याची आवश्यकता असेल. म्हणून प्रत्येक गोष्टीत तुम्ही भाग घेऊन आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करून दाखवाल. आरोग्याच्या प्रती आधीपेक्षा जास्त सतर्कता तुम्हाला ठेवावी लागेल. तळलेले पदार्थ खाण्याऐवजी घरचे स्वच्छ भोजन करा.
पायी फिरण्यासाठी जा आणि ताज्या हवेचा आनंद घ्या. हे तुमच्या स्वतःला निरोगी ठेवण्यात मदत करेल. सिंह राशी, या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुमच्या काही जुन्या कामामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोलणे खावे लागू शकते. शंका आहे की त्या कार्यातून काही गडबड करू शकता. अशात प्रत्येक काम श्रद्धेने पूर्ण करणे तुमच्यासाठी चांगले राहील. विद्यार्थ्यांनी आपल्याला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात काही अडचणी येऊ शकतात. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शरीराला आराम देण्याची आवश्यकता असेल. तुम्ही बऱ्याच मानसिक दबावातून गेलेले आहात. आराम करणे तुमच्या मानसिक स्थितीला सुधारेल. नवीन गोष्टी आणि मनोरंजनासाठी वेळ खर्च करा. या सप्ताहात विनाकारण वस्तूंची खरेदी करू नका. वस्तू खरेदी करण्याच्या आधी पूर्वीच्या वस्तूंचा वापर करा. कन्या राशी, तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असाल. आणि तुमच्या मानसिक तणावात देखील वाढ होईल. सोबतच तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा राहील. परंतु यामुळे तुम्हाला आपल्या क्षमतेला वाढविण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देईल. कुटुंबातील कोणी सदस्याची तब्येत बिघडू शकते आणि तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. नोकरी पेशा जातकांना आतापर्यंत कुठल्याही कारणास्तव सॅलरी मिळालेली नव्हती. ते या पूर्ण सप्ताहात धनकमतरतेमुळे चिंतित राहू शकतात. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.